2014 साली पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी 11 वर्षात पहिल्यांदाच नागपुरातल्या संघाच्या मुख्यालयात गेले। यापूर्वी नागपूर आणि विदर्भात अनेकदा येऊनही नागपुरात प्रचार सभा घेऊनही मोदी कधीच संघाच्या मुख्यालयात गेले नव्हते। पण गुढीपाडव्याच्या दिवशी मोदींनी संघ मुख्यालयाला भेट दिली। तिथे त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आणि तेव्हापासूनच विविध चर्चा सुरू झाल्या। सुरुवातीला या चर्चा संघ आणि मोदींच्या दिलजमाईच्या होत्या। भाजपच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी ही भेट झाल्याचंही बोललं गेलं। पण आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी आपला रिटायरमेंट प्लॅन डिस्कस करण्यासाठी संघाच्या मुख्यालयात गेले होते असा दावा करत नवा बॉम्ब टाकला। मोदी सप्टेंबरमध्ये आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण करतायत, त्यामुळे ते कदाचित आपला राजीनामा देण्यासाठीच संघाच्या मुख्यालयात गेले होते असा दावा संजय राऊत यांनी केला। तर दुसरीकडे भाजपला 2029 साठी संघाची मदत हवी आहे, त्यामुळे मोदी मिशन 2029 साठी संघाच्या मुख्यालयात गेले होते असंही बोललं जातंय। मोदी भागवत भेटीबाबत संजय राऊत यांचा दावा काय? या भेटीनंतर कोणकोणत्या चर्चा होत आहेत? भाजपमध्ये नेतृत्व बदलाबाबत काय चर्चा सुरू आहेत? मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून येऊ शकतो का? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। तर सगळ्यात आधी संजय राऊत यांचं स्टेटमेंट आणि त्यामुळे मोदींच्या उत्तराधिकाराबद्दल काय चर्चा होत आहेत ते पाहूया। वास्तविक भाजपनं 2014 नंतर पक्षातून 75 आणि त्याहून अधिक वयाच्या नेत्यांना सक्रिय राजकारणातून बाहेर करण्यास सुरुवात केली। ही मोहीम स्वतः पंतप्रधान मोदींनी जातीनं लक्ष घालून राबवली। त्यामुळे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांच्यासारखे भाजपचे अनेक दिग्गज नेते राजकारणातून साइडलाईन झाले। येत्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत। हा धागा पकडूनच संजय राऊत यांनी मोदींनी आपला राजीनामा देण्यासाठीच संघ मुख्यालयाला भेट दिल्याची शक्यता आहे असं म्हटलं। संजय राऊत म्हणाले, आता मोदींचा कार्यकाळ संपलेला आहे, त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत आणि पूर्ण संघ परिवाराला देशाच्या नेतृत्वात बदल हवाय। तसंच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षही संघाला स्वतःच्या मर्जीनंच निवडायचा आहे, त्यामुळेच मोदी आपला राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेले होते। राऊत यांनी मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून निवडला जाणार असल्याचंही म्हटलं। याद्वारे त्यांचा रोख संघाच्या जवळचे मानले जाणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता असंही बोललं जातंय। पण स्वतः फडणवीस यांनी मात्र राऊतांचा हा दावा खोडून काढलाय। याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत, त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही, त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची गरज नाही, ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात। 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडेच पाहतोय, उत्तराधिकारी पदाशी माझा कुठलाही संबंध नाही। या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनीही गेल्याच वर्षी स्पष्टीकरण दिलं होतं। ते म्हणाले, भाजपच्या घटनेत 75 वर्ष पूर्ण झालेल्या नेत्यांना दूर करण्याचं कुठेही लिहिलेलं नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील। त्यामुळेच मोदींनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली तरी ते 2029 पर्यंत पंतप्रधानपदी कायम राहतील, हे भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं होतं। पण मधल्या काळात संघ आणि भाजपमध्ये खटके उडाल्याची, संघानं सेवकाच्या मुद्द्यावरून मोदींवर टीका केल्याची चर्चा झाली होती। त्यामुळेच संघाचा पाठिंबा मिळवण्यासाठीच मोदी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत असल्याचं बोललं गेलं। मोदींना या भेटीच्या काही दिवस आधीपासूनच संघाचं कौतुक करण्यास सुरुवात केली होती। हीच गोष्ट त्यांनी नागपुरात झालेल्या कार्यक्रमातही केली। पण तरीही प्रश्न उपस्थित होतो की 2029 नंतर काय? कारण यावेळी मोदींचं वय 78 वर्षांचं होईल। ही बाब लक्षात घेऊनही या भेटीत चर्चा झाल्याचं सांगितलं जाते। त्यासाठी संघाकडून 2029 पूर्वीच देशात नवीन नेतृत्व निवडीची प्रक्रिया सुरू करावी, त्यातून संघाचा पाठिंबा असलेला तरुण चेहरा पुढे आणावा अशी चर्चा झाल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे। आता 2029च्या आधीच नेतृत्व बदल होणार की नाही हे ठरू शकतं ते संघाच्या भूमिकेनुसार। कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संघ आणि भाजप यांच्यात बिनसल्याची चर्चा झाली होती। तेव्हा संघानं पूर्ण ताकदीनं भाजपसाठी काम केलं नाही आणि भाजपला एक हाती सत्तेपासून लांब राहावं लागलं असंही बोललं गेलं। पण त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत संघ पूर्ण ताकदीनं भाजपच्या प्रचारात उतरला आणि त्याचा फायदा म्हणजे भाजपला महाराष्ट्रात अभूतपूर्व असं यश मिळालं। महाराष्ट्रासोबतच हरियाणा आणि दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला संघाचा फायदा झाला।
त्यानंतर संघाची भाजपच्या विजयात असलेली भूमिका अधोरेखित झाली आणि संघाचं महत्त्व सुद्धा वाढलं। त्यामुळेच 2029 नंतर मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार की नाही या प्रश्नाच्याही आधी मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहणार का आणि संघ त्याआधीच दुसरा आपल्या मर्जीतला चेहरा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पुढे करणार का हा मुद्दा चर्चेत आलाय, ज्यात महत्त्वाची भूमिका आहे ती संघाची। आता मोदींचा वारस संघ ठरवणार हे निश्चित आहे, पण तो कोण असेल या चर्चाही आतापासूनच सुरू झाल्यात। संजय राऊत यांनी नाव न घेता फडणवीसांकडे इशारा केला, पण सोबतच अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांची नावही चर्चेत आहेत। अमित शहा हे मोदींनंतर भाजपमधले दुसरे सगळ्यात ताकदवान नेते, तसेच ते मोदींच्या अत्यंत जवळचे मानले जातात, पण त्यांना संघ परिवाराची किती साथ मिळेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। योगी आदित्यनाथ यांचं नावही कायम चर्चेत राहतं, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठं नुकसान झालं होतं, तेव्हापासूनच योगींचं वजन थोडं कमी झाल्याचं बोललं जातंय। उत्तर प्रदेशात 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीत योगी कशी कामगिरी करतात यावर त्यांचं भविष्य अवलंबून असेल, पण महत्त्वाचा मुद्दा आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा। फडणवीस हे मूळचे नागपूरचे, संघाच्या मुशीत घडलेले। फडणवीसांनी मागच्या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा महाराष्ट्रातला आकडा 100 जागांपेक्षा पुढे ठेवला। महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर बसलेला सेटबॅक त्यांनी युतीचं सरकार पुन्हा आणून बसवलं। त्यानंतर लोकसभेत मोठी पिछाडी सहन करावी लागल्यानंतरही त्यांनी भाजपला पुन्हा सत्तेत आणलं आणि बहुमतासह मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही मिळवली। लोकसभेनंतर संघाशी जुळवून घेणं फडणवीसांना जमलं होतं, त्यामुळं फडणवीसांची चर्चा अनेकदा मोदींचे वारसदार म्हणून झाली होती। या चर्चांना आता पुन्हा एकदा बळ मिळालंय। मोदींची ही भेट आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महत्त्वाची होती असंही बोललं जाते। येत्या 7-8 महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यानंतर पुढच्या वर्षी पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडूत निवडणुका होणार आहेत। संघाच्या जोरावर भाजपनं हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीत एक हाती बाजी मारली, तशीच कामगिरी भाजपला आता बिहार आणि अन्य राज्यांमध्ये करायची आहे। बिहारमध्ये 2005 पासून नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत, ते सध्या भाजप सोबत असले तरी भाजपला बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे, हे कोणापासूनच लपलेलं नाही। पश्चिम बंगालबाबतही भाजपचा हाच प्लॅन आहे। सध्या बिहारमध्ये भाजपकडे 243 पैकी 74 जागा आहेत, नितीश कुमारांकडे 43 जागांचं बळ आहे, तर लालूंच्या राजदकडे 75 जागा आहेत। मुस्लिम आणि यादव ही राजदची वोट बँक, यांची मतं भाजपला फारशी मिळत नाहीत, त्यामुळं बिहारमध्ये भाजपला आपल्या मतांचा टक्का वाढवण्यासाठी ओबीसी आणि अतिमागास वर्गाकडे लक्ष द्यावं लागेल। नितीश कुमारांकडे बिहारमधली अतिमागासांची 36% मतं आहेत, त्यामुळं ही मतं आपल्याकडे आणण्यासाठी भाजपला संघाची मदत आवश्यक आहे। पण संघ मदत करण्याच्या बदल्यात भाजप नेतृत्वाबद्दल काय निर्णय घेतो आणि संघ नेतृत्वाबद्दल सुद्धा काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मोदींच्या संघ मुख्यालयाच्या भेटीवरून होत असलेली आणखी एक चर्चा म्हणजे भाजपचा एक हाती सत्तेसाठीचा प्रयत्न। भाजपनं 2024ला लोकसभा निवडणुकीपूर्वी अब की बार 400 पार असं म्हणत प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता, पण प्रत्यक्षात भाजप 240 जागांवरच घसरली। त्यामुळं सध्या पक्षाला केंद्रात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांसारख्या मित्र पक्षांच्या मदतीनं सरकार चालवावं लागत आहे। यापूर्वी 2014ला भाजपनं 282 आणि 2019ला 303 जागा जिंकून केंद्रात एकहाती सत्ता मिळवली होती, पण सध्याचं चित्र तसं नाहीये। आता कोणताही निर्णय घेताना भाजपला मित्रपक्षांची मदत घ्यावी लागते। या ताकदीच्या जोरावरच नायडू आणि नितीश कुमार यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात आपल्या राज्यांसाठी मोठा निधी नेला होता, त्यावरून भाजपला टीकाही सहन करावी लागली। नितीश कुमारांच्या पक्षाचे केंद्रात 12 खासदार आहेत, त्यामुळं भाजप त्यांना थेट विरोध करू शकत नाही। भाजपला बिहारच्या विधानसभा निवडणुकीतही चाचपूनच पावलं टाकावी लागणार असल्याचं बोललं जातंय। केंद्रातील ही कसरत 2029ला टाळण्यासाठी भाजपला पुन्हा 2014 आणि 2019 प्रमाणे संघाचा पूर्ण पाठिंबा लागणार आहे, त्यामुळं मोदींची ही भेट महत्त्वाची होती असंही बोललं जातंय। पंतप्रधान मोदींनी 11 वर्षांनंतर संघाच्या मुख्यालयाला दिलेल्या भेटीकडे राजकीय वर्तुळातून अनेक अँगलनं पाहिलं जातंय। त्यात सध्या सर्वात मोठी चर्चा सुरू आहे ती मोदींच्या वयाची आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण याचीच। नेतृत्व बदलाचा हा निर्णय संघाच्या मुख्यालयातच होणार आहे, त्यामुळं अमित शहांच्या जुन्या वक्तव्याप्रमाणे मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करतील की त्याआधीच 2029च्या निवडणुकांची पूर्वतयारी डोळ्यांसमोर ठेवून संघ भाजपमध्ये नेतृत्व बदल करेल आणि संघाला हवा असलेला तरुण आणि संघाशी जवळीक असणारा नेता महाराष्ट्रातलाच असेल का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? मोदींनंतर महाराष्ट्रातला नेता त्यांची जागा घेऊ शकतो का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।